मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 गट क्रमांक 2 पुणेचा पेपर बघितलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 चा पेपर बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये गट क्रमांक 2 चा बघितलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, मुलं पात्र होत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे म्हणजे पोलीस भरतीसाठी या ठिकाणी बघू शकता. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूपच फायदा होईल. सरावासाठी रोज याच्यातून 2 ते 3 प्रश्नपत्रिका यातून तुम्ही सोडवू शकत आहात. याच्यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकत आहात. बघू शकता सामान्य विज्ञान, संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण सगळे वेगवेगळे पुस्तक आहेत आणि अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon, Flipkart वरून खरेदी करू शकत आहात. लक्षात घ्यायचं आहे, नक्की खरेदी करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता गट क्रमांक 2 पुणेचा पेपर आपण बघणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता सुरुवात करूयात व्हिडिओला. ठीक आहे, बघू शकता. ठीक आहे, पेन देखील चालू झालेला आहे. 1 मिनिट. बघू शकता. प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर काय होता बघू शकता. सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर 1 होतं. बघू शकता. सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द अमृत हा होता. नेक्स्ट आहे बघू शकता. स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर योग्य उत्तर क्रमांक सी म्हणजे स्वामी. दास हा विरुद्धार्थी शब्द होईल. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द योग्य उत्तर आहे क्रमांक बी. या ठिकाणी धवल. धवल हा योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे भालचंद्र नेमाडे यांचे कोणत्या साहित्यास 50वा विद्यापीठ पुरस्कार मिळाला? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी. बघू शकता. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या या ठिकाणी ज्ञानपीठाला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे 5व्या क्रमांकाचा अनुनासिके व्यंजन म्हणजे डॅश डॅश काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी असे आहे. बघू शकता. ज्या व्यंजनाचा उच्चार बघू शकता नासिकेतून होतो त्यांना या ठिकाणी अनुनासिके व्यंजन असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे दिलेल्या बघू शकता. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. बघू शकता. सतमान या ठिकाणी सत्यमान या ठिकाणी कशा प्रकारचे योग्य होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए. बघू शकता. सन्मान हे योग्य उत्तर होईल. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. शिक्षकांनी या खाली या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे. त्याला शाबासकी दिली. शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर शिक्षकांनी या शब्दाची जात कोणती होईल? योग्य उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे सामान्य नाम हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पेन थोडा जाड करूयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता काय आहे. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? कोणती आहे या शब्दामध्ये विभक्ती? योग्य उत्तर आहे क्रमांक बी. संबोधन विभक्ती आहे. बाळांनो म्हणजे संबोधन केलेले आहे, आवाज दिलेला आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. कोणती आहे चुकीची जोडी केवलप्रयोगी अव्ययांची? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए. बघू शकता. समतिदर्शक अरे अरे बघू शकता. बघू शकता. अरे आणि अहो ही समतिदर्शक या ठिकाणी आहेत. क्रमांक 1 योग्य आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण डॅश डॅश चे कार्य करते. कशाचे कार्य करते? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ए. क्रमांक ए म्हणजे आधारपूरकचे कार्य करते. नेक्स्ट आहे पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा. बघू शकता. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते या वाक्यातील या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर कशा प्रकारचं होईल? तर बघू शकता पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल हे या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता. पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? बघू शकता. त त त त त त त ग बघू शकता.
कोणत्या वृत्ताचे हे आहेत गण? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, बघू शकता मंदारमाला. मंदारमालाचे हे या ठिकाणी वृत्ताचे गण आहेत. नेक्स्ट तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे, बघू शकता अलंकार ओळखा. मऊ मेनाहुनी, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू एसे. याच्यामध्ये कोणता अलंकार झालेला बघायला भेटेल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे, व्यतिरेक. या ठिकाणी व्यतिरेक केलेला आहे, व्यतिरेक अलंकार झालेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, थोडी या ठिकाणी झूम वाढवत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा. बघू शकता सतत भटकंती करणारा म्हणजे सतत भटकंती करणारा त्याला काय म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक ए, बघू शकता पांथस्थ. पांथस्थ म्हटले जाते, पर्याय क्रमांक ए योग्य आहे. नेक्स्ट आहे, बघू शकता व्यापिका. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्यापिका. व्यापिका काय होईल? योग्य उत्तर आहे क्रमांक डी, विहीर. विहीर त्याला विहीर म्हटले, समानार्थी शब्द होईल व्यापिका. वापिका या शब्दासाठी व्यापिका नाही, वापिका आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, बघू शकता उडदामाजी काळे गोरे काय बघू शकता निवडावे निवडणारे. या म्हणीचा अर्थ ओळखा. हा हार्ड लेवलचा प्रश्न आहे, कारण या म्हणीचा अर्थच स्पष्ट होत नाही. उडदामाजी काळे गोरे काय निवडले निवडावे निवडणारे. तर योग्य उत्तर होईल क्रमांक ठीक आहे बी, याचं योग्य उत्तर होतं. काय आहे? बघू शकता बरे वाईट सर्वत्रच असते, असं या ठिकाणी या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे अरे तुला लागलं का. अरे तुला लागलं का या शब्दाचा या ठिकाणी काय होईल? या शब्दाचं वाक्याचा या ठिकाणी काय होईल? तर कोणतं वाक्य आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, बघू शकता केवल प्रयोगी अव्यय होईल. नेक्स्ट आहे परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. या वाक्यात शब्दयोगी अव्ययाचा प्रकार हो का? पूर्वी शब्दाखाली अधोरेखित केलेले आहे. काय होईल वाक्याचा प्रकार? तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे कालवाचक. पूर्वी. पूर्वी या ठिकाणी हा काल झाला, परीक्षेपूर्वी म्हणजे एक काल दर्शवलेला कालवाचक योग्य होईल. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पाहुणे आले नसते तर गैरसोय नसती. तर याच्यामध्ये कोणते? आधीच मी संकेतादर्शी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, संकेतार्थी वाक्य असल्यावरती जर आणि तर येत असतं. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए होईल, संकेतार्थी क्रियापद जर आणि तर आलं तर या ठिकाणी वाक्यामध्ये संकेतार्थी वाक्य होते. नेक्स्ट आहे तपाचरण. तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी, क्रमांक बी तत्पुरुष समास हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघू शकता खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. सर्व या ठिकाणी पर्याय आशीर्वाद, क्षितिज, क्षितिज, आशीर्वाद, आशीर्वाद, क्षितिज आणि आशीर्वाद, क्षितिज यापैकी कोणता योग्य शब्दाचा प्रकार योग्य शब्द आहे? तर ठीक आहे, पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी हे योग्य आहे. सी, पर्याय क्रमांक सी बघू शकता फक्त सी बरोबर आहे, फक्त सी बरोबर. ठीक आहे, 21 पर्याय क्रमांक सी दिलेला आहे त्यांनी. फक्त ब बरोबर, फक्त ब बरोबर म्हणजे या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, एक मिनिट ला झालेला आहे. फक्त ब बरोबर म्हणजे बघू शकता हे योग्य आहे. पर्याय क्रमांक क्षितिज हा शब्द योग्य आहे आणि आशीर्वाद हा देखील योग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब योग्य आहे. फक्त ब योग्य म्हटलेलं आहे इथं, सी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूयात आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी देव या नामाचे अनेकवचन कोणते? देव या शब्दाचे अनेकवचन कोणते होईल? तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए, देव या शब्दाचे अनेकवचन देव असेच होईल. नेक्स्ट आहे शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे, तोंडपाठ याचं उत्तर असणे गरजेचे आहे. पर्याय क्रमांक बी, नवीन कर्मणी प्रयोग झालेला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता षण्मास. षण्मास संधी फोड करा. षण्मास या शब्दाची संधी फोड कशा प्रकारे होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे षटमास. षटमास या शब्दाचा षण्मास या शब्दाची संधी फोड षटमास अशा प्रकारे होईल. नेक्स्ट आहे यथाशक्ती. या हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघू शकता यथाशक्ती कोणत्या उदाहरण आहे, कोणत्या शब्दाचे?
यथाशक्ती कोणत्या शब्दास समासाचे उदाहरण समासाचे? तर नेक्स्ट उत्तर आहे योग्य उत्तर क्रमांक बी, अव्ययीभाव समास हे योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, सर्व प्रश्न या ठिकाणी जे मराठी व्याकरणाचे कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता जीके वरचे डायरेक्ट प्रश्न बघूया. गणित बुद्धिमत्ताला वेळ लागेल, नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे, डायरेक्टली यांनी मिक्स क्वेश्चन केले आणि डायरेक्टली मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता कव्हर करून घेतलं आणि डायरेक्टली या ठिकाणी जीके त्यांनी टाकलेलं आहे. ठीक आहे, जीके इथून चालू झाला, बघू शकता. थोडा हार्ड लेवलचा गट क्रमांक 2चा आणि गट क्रमांक 1चा थोडा हार्ड लेवलचा पेपर आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, बघू शकता प्रश्न काय आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024चा विजेता कोण आहे? कोण आहे याचा विजेता? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता कार्लोस अल्काराज हा या ठिकाणी विजेता आहे. हा प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये आधीच बघितलेला होता. नेक्स्ट आहे बघू शकता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? कोणाची निवड झालेली आहे ध्वजवाहक म्हणून? तर योग्य उत्तर क्रमांक ए. बघू शकता पी.व्ही. सिंधू व शरद कमल यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट आहे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? इंग्लंडचे पंतप्रधान कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता बी. कियर स्टारमर. कियर स्टारमर हे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघू शकता सध्या काय आहे? सध्या भारताचे राष्ट्रीय सचिव गृह सचिव कोण आहेत? IMP प्रश्न आहे. ठीक आहे, याचं योग्य उत्तर क्रमांक डी आहे. श्री अजय कुमार भल्ला हे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, एका स्क्रीनवरती आपण 5-6 प्रश्न सहज कव्हर करतोय. नेक्स्ट आहे बघू शकता भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? कोणत्या तारखेपासून? IMP प्रश्न आहे. तर योग्य उत्तर क्रमांक बी 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला मिळालेला नाही? सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. लता मंगेशकर यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे आणि पांडुरंग काने यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक डी राम नाईक यांना पुरस्कार मिळालेला नाही. योग्य उत्तर क्रमांक डी आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या बघू शकता गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? गोसेवा. ठीक आहे, या ठिकाणी गोसेवा आहे. गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर योग्य उत्तर क्रमांक 1 शेखर बघू शकता मुंदडा. शेखर मुंदडा हे आहेत. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? कोणाची नेमणूक झाली आहे? तर योग्य उत्तर क्रमांक डी आहे. बघू शकता डी आहे. श्रीमती सुजाता सैनिक यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदावरती. नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. बघू शकता काय आहे प्रश्न. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? आणि चालू घडामोडीवरती बरेच प्रश्न आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ठीक आहे ए. क्रमांक नाशिक शहरामध्ये आयोजित पडलेला आहे. नेक्स्ट आहे NIA चे बघू शकता नवनियुक्त महासंचालक कोण आहेत? NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे महासंचालक कोण आहेत? योग्य उत्तर क्रमांक बी आहे. श्री सदानंद दाते हे नवीन आहेत. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता देश G7 संघटनेचा सदस्य नाही? योग्य उत्तर क्रमांक डी रशिया हा देश नाही, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बी. बघू शकता पेंच व्याघ्र प्रकल्पाची डार्क स्काय पार्क म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? कोणाची निवड केली आहे? तर योग्य उत्तर क्रमांक डी. बघू शकता अरविंद पनगारिया यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? कोठे उभारण्यात आलेले आहे वैदिक घड्याळ? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ठीक आहे सी. क्रमांक सी म्हणजे उज्जैन येथे उभारण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? कोण होते? योग्य उत्तर आहे क्रमांक सी. बघू शकता MA अय्यंगार हे होते. आणि मित्रांनो
गट क्रमांक 2 सारखाच गट क्रमांक 1 चा हा पेपर देखील थोडा हार्ड लेवलचा आहे, मीडियम लेवलचा आहे, कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक सी, गोवा या राज्यामध्ये विधान परिषद नाही, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी, बघू शकता 52वी घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी पक्षांतर बंदी करण्यात आलेली आहे. क्रमांक डी हे योग्य असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, काय आहे क्वेश्चन हा, बघू शकता कुकरच्या पेशी कुकरच्या पेशी डॅश डॅश यामध्ये आढळतात. कशामध्ये आढळतात? ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, यकृतामध्ये आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? कशामुळे तयार होते हा प्रश्न या ठिकाणी आरोग्य सेवकला यावर्षी नेहमी रिपीट झालेला आहे. आरोग्य सेवकला हा प्रश्न, इंद्रधनुष्य कशामुळे निर्माण होतो? योग्य उत्तर आहे क्रमांक सी, बघू शकता सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन होते, त्याच्यामुळे इंद्रधनुष्य तयार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज, बघू शकता एसेज ऑन इंडिया इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली? योग्य उत्तर आहे क्रमांक सी, महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली? कोणी केलेली आहे ही स्थापना? योग्य उत्तर क्रमांक बी आहे, दादाभाई नौरोजी ही योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची काय आहे संसद, तशी जपानची काय आहे? तर जपानच्या संसदेला काय म्हटले जाते असं देखील हा प्रश्न होऊ शकतो. तर योग्य उत्तर आहे क्रमांक ए, बघू शकता डाएट असे म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात शेवटचे, बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन, हनुमंत घाट डॅश डॅश आणि डॅश डॅश यामध्ये आहे, कोणत्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान आहे हनुमंत घाट? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, म्हणजे बघू शकता कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर आणि कुडाळ बघू शकता कुडाळ यांच्यामध्ये आहे हनुमंत घाट. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. रायगड, बघू शकता मुरुड जंजिरा, पुणे सज्जनगड आणि या ठिकाणी जिल्हा आणि किल्ला यांच्या जोड्या आहेत सातारा वज्रगड, देवगिरी, छत्रपती संभाजीनगर. यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी, म्हणजे पुणे सज्जनगड ही चुकीची जोडी आहे. बाकी सर्व जोड्या बरोबर आहे. आणि सज्जनगड कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट बघू शकता, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? शेवटचा प्रश्न एकदम सोप्या लेवलचा आहे, नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे. क्रमांक डी, नागपूर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 चा पेपर आपण बघितलेला आहे. याच्या अगोदर 2 चा बघितलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.